ओके. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये येणाऱ्या 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. पण जे पर्जन्यछायेचे प्रदेश आहेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले, तिथे पावसाचं प्रमाण हे हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच असण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहेत. सर, काय वातावरणाची तूट आपल्याला पाहायला मिळते? बरीच तूट असल्याची चर्चा आहे, काय नेमकं? ओके. आता 1 जून ते आतापर्यंतचं जर पावसाचं आपण बघितलं, जिल्हा वाईज जर पावसाचं इन्फॉर्मेशन बघितली तर त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, ज्यामुळे धुळे, नंदुरबार असेल, त्या ठिकाणी पावसाची जी तूट आहे किंवा डेफिशियन्सी आहे ती खूप जास्त आहे. नंदुरबारला ती -76% इतकी आहे. त्याचबरोबर अकोलाला 41% आहे, हिंगोली 59%, त्याचबरोबर परभणी 40%, लातूर 44% आणि बऱ्याच ठिकाणी ती 30-40% जास्त आहे. याचाच अर्थ मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा पावसाची तूट जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. तर एल निनोचं संकट आपण चर्चेला सगळ्यांना माहित आहे, पण आता सध्या जो प्रभाव जाणवतो त्याच्यामध्ये काही एल निनोचा बाबतीतला प्रभाव जाणवतो? एल निनोचा इम्पॅक्ट आपण एका आठवड्यामध्ये होणाऱ्या किंवा 4-5 दिवसामध्ये होणाऱ्या पावसावर आपण नाही सांगता येणार. आपण नक्कीच त्याचा प्रभाव होणाऱ्या अजून 2 जे महिने आहेत मान्सूनचे, त्यामध्ये होण्याचे चान्सेस अजून आहे. आणि पूर्ण सीझनचा ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी एल निनोचा इम्पॅक्ट क्लिअर होतो. आणि एल निनो ऑलरेडी सक्रिय झालेला आहे जूनमध्ये. तर आत्ता जो पाऊस कमी पडतो याचं कारण म्हणजे कोणती सिस्टम नाही आहे, म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा इतर हवामान प्रणाली असेल, त्या सक्रिय नाहीत की जेणेकरून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. आता मान्सून सक्रिय आहे पण हवामान प्रणाली सक्रिय नाही आहे, तर त्यामुळं ढगाळ वातावरण आहे. पण जे पर्जन्यछायेचे प्रदेश आहेत तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडतोय. विदर्भ, त्याचबरोबर घाटमाथे आणि किनारपट्टीला पावसाचं प्रमाण काहीसं जास्त आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या ठिकाणी येत्या 8 दिवसांचं कसं नियोजन असेल पावसाचं, किंवा काय कशा प्रकारचा होऊ शकतो? येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आणि तो सर्वदूर नसेल, काही ठिकाणी तो पडण्याचे चान्सेस जास्त आहेत, काही ठिकाणी कमी आहेत. आणि ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस आहे.